आजच्या भक्तीला आपण सुरुवात करणार आहोत. प्रभूच्या दयेने व त्याच्या कृपेने पुन्हा एकदा देवाने आपल्याला सुंदर संधी दिली आहे. आजचा पवित्र दिवस सभा दिवस पाळण्यासाठी परमेश्वराने आपल्या सर्वांना एकत्र केलेला आहे. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया. परमेश्वराचे उपकार स्मरण करा, कारण तो चांगला आहे, कारण त्याची दया सनातन आहे. देवाधी देवाचे उपकार स्मरण करा, कारण त्याची दया सनातन आहे. देवा आपल्या सर्वांना आजच्या भक्तीमध्ये आशीर्वाद देव. प्रार्थना करणार आहोत आपण यावेळेस. आजची रविवारची भक्ती आपण आरंभ करणार आहोत. परमेश्वर नक्कीच आज आपल्याला त्याच्या सेवेच्या द्वारे आशीर्वाद देणार आहे. प्रार्थना करू. प्रिय प्रभू, मनापासून आभार मानतो आजच्या या दिवसाबद्दल. तुझी दया तुझी कृपा आम्हावर ठेवलीस. आजची भक्ती आराधना सभा घेण्यासाठी व तुझ्या चरणी येण्यासाठी आम्हा सर्वांना संधी दिली आहेस, म्हणून तुला आभार मानतो आहे. प्रभू, आम्ही तुझे नित्य स्मरण करून तुझ्या चरणी आलेलो आहोत. आजच्या भक्तीच्या द्वारे तू आम्हाला आशीर्वाद दे. मान महिमा गौरव आदर तुला देतो. प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड्याने प्रेरण केले म्हणता येईल. आम्ही गीताच्या द्वारे शास्त्र भाग वाचण्याच्या द्वारे आपण सतत परमेश्वराची स्तुती महिमा करीत आलेलो आहोत. तर आजचे गीत आहे ते मी तुम्हाला कळवतो. ते आहे विजय संगीत याच्या पहिलं गीत, परमेश्वराला स्तवा, निरंतर परमेश्वराला स्तवा. त्याच प्रकारे जो सहस्रभाग आपण वाचतो आडीपाडीने, तो आहे स्तोत्रसंहिता 136. आपण सर्वजण आपल्या घरी बसून परमेश्वराची देवाची भक्ती आराधना करीत असतो आणि देवाच्या वचनाच्या द्वारे या संडे सर्व्हिसच्या द्वारे आपण सर्वजण आशीर्वाद घेत असतो. तर आजचे गीत आहे परमेश्वराला स्तवा निरंतर. स्तोत्रसंहिता आपण घरी आडीपाडीने वाचूया. देव त्याच्या वचनाच्या द्वारे तुम्हाला नक्कीच आशीर्वाद देईल. 16वे वचन मी तुमच्या सर्वांसाठी वाचतो. ज्याने आपल्या लोकांना रानातून नेले त्याचे कारण त्याची दया सनातन आहे. इस्रायल लोकांना परमेश्वराने रानातून नेलं. त्यांनी परमेश्वराची उपकार स्तुती केलेली आहे. त्याच्या प्रेमाचे आभार मानून परमेश्वराने नित्य स्मरण करून देवाला महिमा आणि गौरव दिलेला आहे. देवबाप आपल्या सर्वांना त्याच्या स्तोत्राच्या द्वारे आशीर्वाद देव. यावेळेस आपण मध्यस्थीची प्रार्थना करणार आहोत. प्रार्थनामध्ये आपले दैनंदिन प्रार्थना आपल्याला ठाऊक आहे, प्रार्थना विनंती आपल्याला ठाऊक आहे. त्या सर्वांसाठी आपण प्रार्थना करीत आहोत, रोज करतो आहे, दैनंदिन करीत आहोत. तर आपल्या संस्थेसाठी पालक आहे, अधिकारी आहेत, पंचमंडळ आहेत, मंडळे आहेत, मंडळीचे कुटुंब आहेत, त्यांचे कामकाज सर्व गोष्टीवर आपण नित्य प्रार्थना करीत आलेलो आहोत. आपण आज पण करणार आहोत. त्याचप्रकारे येणाऱ्या वचनासाठी सुद्धा आपण प्रार्थना करणार आहोत. आलेल्या दानावर सुद्धा आपण आशीर्वाद मागणार आहोत. आपण घरी घरी बसून आपण दरवर्षी भक्तीचे दान आपण जमा करत असतो. देवबाप आपल्या सर्वांना त्याच्या या सामर्थ्याच्या द्वारे आपल्याला आशीर्वाद देव. त्याचप्रकारे कोरोना आजारामुळे सर्व देशात सर्व लोकांच्या घरात त्यांच्या आर्थिकदृष्ट्या त्यांचे कामं सर्व काही स्थगित झालेलं आहे. तर या आजारावर सुद्धा मात मिळावा म्हणून आपण त्यासाठी प्रार्थना करणार आहोत. या आपण प्रार्थना करू. प्रिय प्रभू, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. मी तुझा दास तुझ्या चरणी उभा राहून मी प्रार्थना करीत आहे. प्रभू, तुझ्या दासाची प्रार्थना ऐकणारा तो परमेश्वर आहे. ज्या इस्रायल लोकांनी तुझं उपकार स्मरण केलं, कारण की तू त्यांना रानातून नेलं, प्रत्येक हानीपासून तू त्यांना संरक्षण केलं, सांभाळलं, कारण की त्याने तुझी आज्ञा पाळली होती. तसं आम्ही सुद्धा प्रार्थना करीत आहोत. प्रभू, तुझ्या मंडळीतला प्रत्येक सेवा करणारे वरिष्ठ अधिकारी, पंचमंडळ, सेवकाचे कुटुंब, मंडळीतल्या प्रत्येक सभासदांचे जीवन मी तुझ्या हाती देत आहे. प्रत्येकावर तुझे सहाय्य आणि अनुग्रह असू दे. हे देव बाप्पा, तुझ्या वचनाच्या द्वारे तू आम्हाला नक्कीच आशीर्वाद देणार आहे, आमचा विश्वास आहे. प्रभू परमेश्वर पिता, आमच्या या बंधू भगिनींचे त्यांची सेवा, त्यांचे काम, त्यांची मेहनत मजुरी, या सर्व गोष्टीवर तू आशीर्वाद दे. प्रभू परमेश्वर आमच्या संस्थेवर तू कृपादृष्टी केलं म्हणून तुला आभार मानत आहे. जी सेवा दिलेली आहे ती
आनंदाने करत असताना त्याच्यामध्ये तुझा सामर्थ्य हात असू दे, कृपाळू हृदय असू दे, असं मी तुझ्याकडे प्रार्थना विनंती करत आहे. प्रभू परमेश्वर पिता, आम्हा प्रत्येकावर तुझे विशेष करून सहाय्य असू दे असं मी तुझ्याकडे प्रार्थना करत आहे. आमच्या सर्व कार्यक्षेत्रावर, सेवेवर, आमच्या मेहनत मजुरीवर, कामधंद्यावर, शेतीवाडीवर, या सर्व गोष्टीमध्ये आशीर्वाद दे असं मी तुझ्याकडे प्रार्थना विनंती करत आहे. त्याच प्रकारे येणाऱ्या वचनाच्या द्वारे तू आम्हाला आशीर्वाद दे. तुझ्या दास तुझे वचन बोलत असताना त्याद्वारे तुझ्या मंडळीला आशीर्वाद देस प्रार्थना करत आहे. प्रभू परमेश्वर पिता, मी प्रार्थना करत आहे. जे बंधू भगिनी आजारी आहेत त्यांसाठी मी प्रार्थना करत, त्यांना स्पर्श कर आणि त्याला आरोग्य लाभू दे. प्रत्येकाच्या समस्या निरस्या तू दूर कर. त्याच प्रकारे कोरोना संसर्ग जो आजार आहे, प्रभू परमेश्वर पिता, या संसर्गजन्य आजारातून आम्हा सर्वांना मुक्त कर असं मी तुझ्याकडे प्रार्थना करत आहे. प्रभू परमेश्वर पिता, तुझ्या लोकांना तुझ्या वचनाचं जर तू आश्वासन देतोस, मी तुमचा आजार मुक्त करणारा परमेश्वर आहे. परमेश्वर पिता, विश्वास आहे तू आमच्यामधून हा आजार तू मुक्त करणारा परमेश्वर आहे. देव बाप्पा, आलेल्या दानावर तू आशीर्वाद दे. ही दान तुझ्या सेवकासाठी व्हायला जावी, तू असं होते. ज्या भंडारातून लोकांनी दिलेलं आहे त्या भंडारावर तुझ्या आशीर्वादाची ते प्रार्थना करत आहे. प्रत्येकाचे रोजीरोटी जरी स्थगवलेली आहे तरी त्यांच्यासाठी मार्ग काढणारा तू परमेश्वर म्हणून तुला प्रार्थना आहे. आदर, सन्मान, गौरव मी तुला देतो. प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि प्रेरण केली म्हणत आहे. आमेन. वेल, मंडळीला सूचना आहे. आपली रोजची भक्ती आराधना बुधवारी, शुक्रवारची डिवोशन, त्याद्वारे येणारं वचन, त्याद्वारे सतत आशीर्वाद परमेश्वर देत आलेला आहे, म्हणून त्याचे आपण आभार मानूया. बुधवारची भक्तीची आराधना व संध्याकाळची आराधना, रविवारची भक्तीची तुम्हाला ऑडिओच्या द्वारे, व्हिडिओच्या द्वारे तुम्हापर्यंत पोहोचवलं जातं. त्याच प्रकारे आपण सूचना आहे अजून आपल्याला की जर आपण आपली दान दर रविवारी आपण जमा करीत असतो तर आपण ठेवलेली असेल आपली कसली दान असावी किंवा दशांश असावा किंवा दान असावा, तर नक्कीच तुम्ही आम्हाला कळवू शकता, जेणेकरून ते आपण देवाच्या भांडारामध्ये टाकणार आहोत. त्याचप्रकारे दानाबद्दल सूचना आपल्यापर्यंत पोहोचली आहे. दर महिन्याच्या शेवटला रविवारी दान जमा केले जाते किंवा गोळा केले जाते. आपण नित्य व मला तुम्ही कळवू शकता, जेणेकरून आपण ते दान देवाच्या भांडारामध्ये आपण टाकणार आहोत. त्याचप्रकारे तुमची समस्या, प्रार्थना, विनंत्या, कोणत्याही प्रकारची समस्या असेल तुम्ही मला कळवा, जेणेकरून मी तुमच्यासाठी प्रार्थना करावे. आणि अत्यंत आवश्यक आहे, गरज आहे तर तुम्ही मला बोलू शकता. मी यायला तयार आहे व तुमच्या सर्व गोष्टींमध्ये मी सहभाग होऊन परमेश्वराची स्तुती करायला सुद्धा तयार आहे. म्हणून या सूचना मी आपल्या सर्वांना देतो आहे. विश्वास आहे की ही सूचना आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे. देवाच्या वचनाकडे जाऊया. वेल, एव्हरीबडी इज होपिंग. प्रत्येकजण आशा करत आहे की परमेश्वराचे वचन आम्हापर्यंत पोहोचावं आणि त्याच्या वचनाच्या द्वारे आम्हाला आशीर्वाद मिळावा. आज त्याचे म्हणणं आपण खाणार आहोत, जे परमेश्वराने आज दिलेलं आहे. 2 तिमोथी याचा 4 अध्याय 7 आणि 8 वचन मी आपल्या सर्वांसाठी वाचतो. जे सुयुद्ध ते मी केले आहे, धाव संपवलेली आहे, विश्वास राखला आहे. आता जे राहिले ते हेच की माझ्यासाठी नीतिमत्वाचा मुकुट ठेवला आहे. प्रभू जो नीतिमान न्यायाधीश आहे तो त्या दिवशी मला तो मुकुट देईल. आणि तो केवळ मला नव्हे तर त्याचे प्रगट होणे ज्यांना प्रिय झाले त्या सर्वांनाही देईल. देवबाप करो त्याच्या या पवित्र वचनाच्या द्वारे आपल्या सर्वांना आशीर्वाद देवा. आजच्या उद्देशाकडे आपण जाणार आहोत. पौलाबद्दल. पौल एक तरुण व्यक्ती जो देवाच्या सेवाकार्यामध्ये नवीन आलेला आहे, त्या तिमोथीला तो पत्र लिहित आहे आणि त्या पत्राच्या द्वारे तो त्याला सेवा कशी करावी, कसं जगावं
या सर्व गोष्टी तो त्याला सांगत आहे. आणि या पत्रांमध्ये आपल्याला कळतं की एक पाळक कसा असला पाहिजे, सेवाकार्य करणारे लोक कसे असले पाहिजे, त्याबद्दलची सर्व माहिती या वचनांमध्ये पहिल्या तिमोथी, दुसऱ्या तिमोथी आणि टायटसमध्ये ते त्याला पत्रामध्ये आपल्याला आढळतं. त्यामध्ये पौल एक सुंदरसा सारांश, एक सुंदरशी गोष्ट या ठिकाणी लिहितो आहे. आणि त्यामध्ये 7वं वचन, जे सुयुद्ध ते मी केले आहे, धाव संपवलेली आहे आणि विश्वास काय केला आहे, राखला आहे, असं तो म्हणतो आहे. आजच्या या वचनामध्ये आपण जात असताना आजचा जो उद्देश आहे तो हा आहे, ख्रिस्तामध्ये आपला प्रवास. ख्रिस्तामध्ये आपला प्रवास. या जगामध्ये राहत असताना आपण अनेक प्रवास पाहिलेला आहे, आपण अनेक प्रवास केलेला आहे. आणि त्या प्रवासामध्ये जर आपण पाहिलं तर आपण बसच्याद्वारे प्रवास केलेला आहे, कोणत्या माध्यमाच्या द्वारे आपण प्रवास केलेला आहे. एक बसच्याद्वारे आपण प्रवास रोज करीत असतो, दैनंदिन करीत असतो किंवा कधीमधी करीत असतो. विमानाचा प्रवास आहे, रेल्वेचा प्रवास आहे, जहाजाचा प्रवास आहे, घोड्यांवर बसून केलेला प्रवास, गाढवांवर बसून केलेला प्रवास किंवा पायी केलेला प्रवास, या सर्व गोष्टी यामध्ये समावेश होतात. प्रत्येक प्रवासाचा पण उद्देश आहे, ध्येय आहे किंवा डेस्टिनी आहे. प्रत्येक मनुष्य जर आपल्या घरून किंवा कुठून निघाला असेल तर तो आपल्या घरी जात असेल, कामानिमित्ताने जात असेल, व्यवसायाच्या निमित्ताने जात असेल, ठाऊक नाही, असे अनेक प्रकार आहेत. सेवाकार्याचा संदर्भ आहे किंवा प्रवास आहे. त्या प्रवासामध्ये या सर्व गोष्टी आपल्याला बघायला मिळत आहे. उदाहरणार्थ आहे, इस्रायल लोक इजिप्तमधून, मिस्र देशातून कनान देशापर्यंत पायी पायी आले. 39 वर्ष किंवा 39 वर्ष त्यांनी पायीच प्रवास केला. त्या प्रवासामध्ये आपल्याला बघायला मिळत आहे त्यांना कोणत्याही प्रकारची इजा झाली नाही. त्याचं कारण काय? म्हणून आजचा उद्देश आहे, तो उद्देश आहे की ख्रिस्तामध्ये आपला प्रवास. त्यामध्ये चार मुद्दे मी या ठिकाणी ठेवलेला आहे. त्या मुद्द्यांमध्ये जर बघायला गेलो वचन फार मूल्यवान आहे आणि वचनाच्या द्वारे परमेश्वर आपल्या सर्व लोकांना आशीर्वाद देत असतो. आणि या ठिकाणी परमेश्वराचे रहस्य आपण बघत असताना की परमेश्वरामध्ये, येशू ख्रिस्तामध्ये आपला प्रवास काय, आणि त्या प्रवासाबद्दल आपण बघणार आहोत. ख्रिस्तामध्ये आपला प्रवास कसा आहे? उद्देश आहे ख्रिस्तामध्ये आपला प्रवास. तर जे आम्ही ख्रिस्ती आहोत, आम्ही ख्रिस्ताचे विश्वासणारे आहोत, ख्रिस्तामध्ये चालणारे लोक आहोत, येशू ख्रिस्ताचे निवडलेले लोक आहोत, त्या लोकांना परमेश्वराच्या वचनाच्या द्वारे आज परमेश्वर पटवून देऊ इच्छितो की त्यांचा खरोखर प्रवास काय. तर ख्रिस्तामध्ये आपला प्रवास कसा आहे या बघूया. ख्रिस्तामध्ये आपला प्रवास कसा आहे, त्यामध्ये 4 मुद्दे आहे. पहिला मुद्दा आहे ख्रिस्तामध्ये आपला विश्वासाचा प्रवास, हा पहिली गोष्ट आहे. ख्रिस्तामध्ये आपला अपमानाचा प्रवास. तिसरी गोष्ट आहे ख्रिस्तामध्ये आपला सेवेचा प्रवास. चौथी गोष्ट ख्रिस्तामध्ये आपला शेवटचा प्रवास. या गोष्टी मी आपल्याला सांगितलेल्या आहे. तर मी आपल्याला आजच्या या वचनाच्याद्वारे मी सांगणार आहे की पहिल्या मुद्द्याकडे आपण जाणार आहोत की जर ख्रिस्तामध्ये आपला प्रवास कसा आहे, तर ख्रिस्तामध्ये आपला विश्वास हा विश्वासाचा प्रवास आहे. जरी आपण अनेक प्रवास या जगामध्ये बघतो, कामाच्या संदर्भामध्ये, कामाच्या निमित्ताने किंवा नोकरी, व्यवसाय या सर्व संदर्भाच्या द्वारे आपण प्रवास करत असतो. आणि त्या प्रवासामध्ये आपल्याला बघायला मिळतं की तो आपला एक वैयक्तिक प्रवास आहे. पण ज्या लोकांनी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवलेला आहे, तर त्यांच्या जीवनाचा प्रवास कसा येशू ख्रिस्तामध्ये आहे ते आपण आज बघणार आहोत. विश्वासाचे पायरीबद्दल म्हटलं तर हा एक विषय येतो. या ठिकाणी विश्वासणाऱ्यांचा प्रवास
हा कसा असला पाहिजे? जेव्हा त्यांना देव प्राप्त होतो, देवावर विश्वास ठेवतात, देवाच्या वचनावर विश्वास ठेवून ते त्याप्रमाणे जगतात, तर त्यांचा प्रवास विश्वासामध्ये कसा असला पाहिजे, त्यांचा विश्वास कसा असला पाहिजे, त्यांचे जीवन कसं असलं पाहिजे, त्यांचे नैतिक जीवन कसं असलं पाहिजे, बाहेरील जीवन, आतमधलं जीवन, कारण की पवित्र शास्त्रामध्ये असं लिहिलेलं आहे, आपले जीवन ख्रिस्तासारखं असलं पाहिजे. तर यामध्ये इब्रिकराज पत्र याचा 11वा अध्याय, हाबिलाबद्दल जसं लिहिण्यात आलेलं आहे की तो नीतिमान आहे. हनोखाबद्दल असं लिहिलेलं आहे की तो देवाला संतोष करणारा आहे. नीतिमान म्हणजे काय, देवाला संतोषणारा म्हणजे काय? नीतिमान व्यक्ती म्हणजे धार्मिक, पवित्र, चांगला व्यक्ती, किंवा त्याला सदाचरणी किंवा प्रामाणिकपणा असलेला व्यक्ती. या सर्व गोष्टी या ठिकाणी आहेत. देवाला संतोषणारा म्हणजे काय? देवाला आनंद देणारा, देवाला खुश करणारा, देवाला संतुष्ट करणारा. तो कसा? की हनोखाबद्दल म्हटलेलं आहे की तो देवाबरोबर चालला. जसं देवाला आवडतं, जसं देवाला देवी जीवन जगलं पाहिजे तसं जीवन जगणं, आतमधले जीवन आणि अंदरुनी जीवन, त्याचे आध्यात्मिक जीवन आणि बाहेरील जीवन, त्याची बुद्धिमत्ता, त्याची विचारसरणी, या सर्व गोष्टीच्या बद्दल आपण पाहिलं तर त्यांचे जीवन कसं असलं पाहिजे. यामध्ये आपण बघतो की ज्या 2 गोष्टी आपण सांगितलेल्या आहे की हनोकाला देवाने म्हटलं आहे की तो नीतिमान होता, आणि हनोकाला म्हटलेलं आहे की तो देवाला संतोषणारा होता, आणि नोहाला सुद्धा म्हटलेलं आहे की तो विश्वासाने परमेश्वरावर विश्वास ठेवला. आणि पुढे सुद्धा जेवढेही बंधू झालेले आहेत, आपले परदादा झालेले आहेत, त्यांनी विश्वासाने प्रवास केलेला आहे, आणि त्यांचा वैयक्तिक विश्वास देवावर असलेला विश्वासाच्या द्वारे अनेकांना आज प्रसन्न केलेलं आहे, आणि आपल्या विश्वासाला त्यांनी स्थिर मजबूत केलेलं आहे. यामध्ये बघत असताना जर आपण म्हणतो आपण ख्रिस्ती आहे, तर आपल्या जीवनामध्ये आपले जीवन कसं असलं पाहिजे. यामध्ये बघायला गेलो तर अनेक असे उदाहरण आहे. त्या उदाहरणाने बघत असताना प्रभूची कृपादृष्टी आपल्यावर सदैव होत असते, आणि त्याच्या वचनाच्या द्वारे तो आपल्याला दैनंदिन तो आपल्याला आशीर्वाद देत असतो. जर आपण म्हणतो की आपण ख्रिस्ती आहोत, आपला प्रवास विश्वासाच्या द्वारे आहे येशू ख्रिस्तामध्ये, तर आपल्या जीवनामध्ये, आपल्या गुणांमध्ये कोणत्या प्रकारची ढोंगीपणा नसावा, आपल्या प्रीतीमध्ये आपली ढोंगीपणा नसावा, किंवा वाईटाच्या मार्गाने चालणारे नसावे, चांगले आहे त्याला चिटकून राहणारे. रोमकरास पत्र याचा 12वा अध्याय 9 ते 21 मध्ये असलं पाहिजे. ख्रिस्ती जीवनक्रमाचे नियम या ठिकाणी लिहिलेले आहे. जो म्हणतो की मी ख्रिस्तामध्ये माझे विश्वासाचा प्रवास आहे, तर तो त्याच्या विश्वासाचा प्रवास, त्याचे गुण कसे असले पाहिजे. प्रीतीमध्ये ढोंग नसावं, वाटायचा वेट करणारा, बऱ्याला चिटकून राहणारा, एक स्नेह भावाने एकमेकांसंगती जगणारा, बंधुप्रेमामध्ये, आणि दुसऱ्याला आदर देणे आणि आपल्यापेक्षा श्रेष्ठ मानणे, आस्थेविषयी मंद असू नये म्हणून पौल त्याच्यात सांगतो आहे. आत्म्यात उत्सुक असा, प्रभूची सेवा करा, आशेने हर्षित व्हा, संकटात धीर धरा, प्रार्थनेत तत्पर असा, पवित्र जनांच्या गरजा भागवा, आतिथ्य करण्यात तत्पर असा, तुमच्या सड करणाऱ्यांना आशीर्वाद द्या, साथ देऊ नका, आनंद करणाऱ्याबरोबर आनंद, सो करणाऱ्याबरोबर सो करणे, पारंपरिक एकचित असावं, परस्पर एकचित असावं. आणि या अशा सर्व गोष्टीबद्दल आपण बघितलं तर या ठिकाणी तुम्ही म्हणतो की एक ख्रिस्ती व्यक्ती कसा असला पाहिजे, तर त्याच्यामध्ये या सर्व काही गुन्हा असणे फार गरजेचं आहे. तर या ठिकाणी जे आपण पाहिलेलं आहे त्याद्वारे खरोखर परमेश्वरसुद्धा आपल्या जीवनामध्ये ते पाहू इच्छितो, बघू इच्छितो. जर आपण म्हणतो की मी ख्रिस्ती आहे, ख्रिस्ती जीवनामध्ये ह्या अटी फार गरजेच्या आहे, तर त्याच्या जीवनामध्ये आपल्याला बघायला मिळत आहे की जो परमेश्वरावर विश्वास ठेवतो त्याचा विश्वास किती मोठा असला पाहिजे. जितका मोठा त्याचा विश्वास आहे तितका मोठा त्याचा परमेश्वर आहे. त्याची रुंदी, त्याची लांबी, त्याची उंची, त्याची खोली त्या व्यक्तीला ठाऊक असलं पाहिजे. त्याला त्याचा परमेश्वर ठाऊक आहे, तर त्याला त्याच्या जीवनातल्या सर्व गोष्टीच्या बद्दल आपल्याला पाहायला मिळत आहे. तर त्याचा विश्वास प्रभूमध्ये किती मोठा आहे, त्याला त्याचा देव किती ठाऊक आहे, हे फार महत्त्वाचे आहे. कारण की 12व्या वचनामध्ये
ज्या व्यक्तीबद्दल आपण वाचलं आहे की त्याला नीतिमान म्हटलेलं आहे हबीलला, व हे हनोखाला तो संतोषणारा म्हटलेला आहे, कारण त्यांनी स्वतःचे जीवन परमेश्वराला कसं वाहून दिलेलं आहे. ते असं आहे की त्यांनी आपले शरीरे जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण केलेलं आहे, कारण की हे एक आध्यात्मिक सेवा आहे. या सेवेच्या द्वारे आपल्याला बघायला मिळतं की परमेश्वराच्या वचनाच्या द्वारे परमेश्वर त्याच्या लोकांना आशीर्वाद देतो, कारण की प्रभूची इच्छा आहे की पौलाच्या द्वारे कलेशकर पत्र 2 याच्या 6-7 वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की तर ख्रिस्त येशू जो प्रभू याला जसे तुम्ही स्वीकारले तसे त्याच्यामध्ये चालत राहा. आपल्याला त्याच्यामध्ये चालत राहायचं आहे. आपण जर त्याच्यावर विश्वास ठेवलेला आहे तर त्याच्यामध्ये आपण चालत राहायचे आहे. त्यामुळे मुळावलेले, रचले जात असलेले, तुम्हाला शिकवल्याप्रमाणे विश्वासात दृढ होत असलेले आणि निरंतर उपकार स्तुती करणारे व्हा, अशी परमेश्वर जो देवावर विश्वास ठेवतो, ख्रिस्तावर विश्वास ठेवतो, त्याची विश्वासाची पायरी ही आहे की त्याच्यामध्ये आपल्याला चालायचं आहे, त्याच्यामध्ये मुडावलेले जायचे आहे, त्याच्यामध्ये रचले जायचे आहे आणि त्याने शिकवलेल्याप्रमाणे जे विश्वासात शिक्षण आहे, जे ख्रिस्ती शिक्षण आहे, जे धर्मसिद्धांत आहे, जो प्रसिद्ध मतांकर आपण वाचतो, त्यामध्ये विश्वासामध्ये दृढ राहणे हे महत्त्वाचं आहे आणि नंतर परमेश्वराची उपकार स्तुती करायची आहे. ही आहे विश्वासाची खास पायरी आहे. तर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर यामध्ये बघत असताना आपली आध्यात्मिक क्षेत्र आणि आपली सत्सक विवेक बुद्धीची विचारसालना देवाच्या वचनामध्ये व देवाच्या किती जवळ आहे, प्रार्थनेमध्ये आपण देवाबरोबर किती जवळ आहे, त्याच्या वचनामध्ये आपण किती रमतो आणि आपल्या जीवनामध्ये दैनंदिन देवाचं वचन वाचल्यानंतर आपल्या जीवनामध्ये आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये आपण बदल कसं घडून आणतो हे फार महत्त्वाचं आहे. म्हणून या वचनाच्याद्वारे आपल्याला परमेश्वराचे वचनाच्याद्वारे परमेश्वर आपल्याला आशीर्वाद देतो आणि तो म्हणतो आहे की आपल्या मनाचे नवीनीकरण होऊ देणे फार गरजेचे. जर आपण आपल्या मनाचे नवीनीकरण होऊ देत नाही आहे तर आपण परमेश्वराच्याकडून, देवाच्याकडून आपण केलेली नवीन सृष्टी नाही आहोत. जर आपल्या मनाचे नवीनीकरण आपण होऊ देत आहे तर आपण ख्रिस्तामध्ये नवीन सृष्टी आहोत. तर आपण जर नवीन सृष्टी आहोत ख्रिस्तामध्ये तर आपला विचारशैली, आपली जीवनाची कृती आपण बदलली पाहिजे अशी देवाची इच्छा आहे. म्हणून पहिली बाब आपण पाहिलेली आहे, काय आपण आपली जीवनशैली पारखलेली आहे का, आपली विश्वासाची पातळी पारखलेली आहे का. जर आपण म्हणतो मी ख्रिस्ती आहे तर आपला विश्वासाच्याद्वारे आपण देवाच्या वचनामध्ये किती मुडावलेलो आहे, आपण देवावर किती प्रमाणात विश्वास ठेवतो आहे, त्याचं मापतोल आपण केलेलं आहे का. म्हणून या वचनाच्याद्वारे परमेश्वर आपल्याला आशीर्वाद देतो आहे की आपला ख्रिस्तामध्ये प्रवास कसा आहे. दुसरी गोष्ट आपण बघणार आहोत, ख्रिस्तामध्ये आपल्याला अपमानाचा सड सुद्धा करायला लागतो, त्याचा हा सुद्धा प्रवास आहे. या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे की पवित्र शास्त्रामध्ये असे अनेक उदाहरण आहेत आणि त्या उदाहरणे जर पाहिले तर येशू ख्रिस्त या जगामध्ये असताना त्याच्या शिष्यांना त्याने त्याच्या वचनाच्याद्वारे तो सतत सांगत आहे आणि त्या वचनांमध्ये आपल्याला बघायला गेले तर जसं लोकांनी माझं सड केलेलं आहे तसं ते तुमचेसुद्धा करतील, पण त्यावेळेस तुम्ही काय केलं पाहिजे असं प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्या लोकांना सांगत आहे. तुमचे सड करतील, तुमचे निंदा करतील, तुमचे द्वेष करतील, तुम्हावर रागवतील, तुमच्याबद्दल लबाडी बोलतील, अशा अनेक प्रश्न आपल्या या ठिकाणी बघायला मिळत आहे. कोणाला दगडमार करण्यात आला, कोणाला मारण्यात आलं, कोणाचा शिरछेद करण्यात आला आहे, कोणाला फटके मारण्यात आलेला आहे, कोणाचे कपडे फाडून टाकण्यात आलेलं आहे, किंवा सेवाकार्य करत असताना सुद्धा अशा अनेक प्रसंगामधून आपण गेलेलो आहे. येशू ख्रिस्ताच्याबद्दल सुद्धा यहुदी लोकांनी फार काय शब्द त्याचा अपमान केलेला आहे, त्याची निंदा केलेली आहे, त्याला दगडमार करण्याचा निघालेला आहे. जेव्हा येशू ख्रिस्त नासरतमध्ये यशायाच्या संदेशाचा ग्रंथ वाचत असताना त्याने म्हटलं, वाचून झाल्यानंतर तो ग्रंथ ठेवला आणि त्यावेळेस त्याने म्हटलं शास्त्राला आता पूर्ण झालेलं आहे. त्यावेळेस आपल्याला बघायला मिळतं त्याने स्वतःला हे प्रेझेंट केलं की मी मसीहा आहे. यहुदी लोकांना तर राग आला, त्याला त्याने पकडलं आणि डोंगराकडे घेऊन गेले, त्याला दगडमार करणार होते, पण प्रभूची कृपा दुसरी त्याच्यावर होती म्हणून त्याला त्यांनी काही केलं नाही. अशा अनेक प्रसंगातून येशू ख्रिस्त गेलेला आहे, त्याचा तिरस्कार केलेला आहे. क्रूसावर असताना त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे यहुदी लोक जे सैनिक होते त्यांनी, जर तू इस्रायलचा राजा आहे तर खाली उतर, स्वतःचा जीव वाचव. जे चोर
होते, जे क्रुसावर होते, त्यांच्यातला एक जणांनी सुद्धा त्याच्याला अपमान केला. येशू ख्रिस्ताला क्रुसावर टांगले. या अशा सर्व गोष्टी जर आपण बघतो तर ह्या साध्या नाही, या सोप्या नाही. तर जो प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो त्याच्या जीवनाची ही परीक्षा आहे. या परीक्षांमध्ये तो जात असतो तेव्हा आपल्याला बघायला मिळतं की पौल जो ख्रिस्तावर विश्वास ठेवतो त्याच्याबद्दल काय म्हणतो आहे, या सणाबद्दल, अपमानाबद्दल तो काय म्हणतो आहे. येशू ख्रिस्तामध्ये सुभक्तीने आयुष्य क्रमण करण्यात जे पाहतात त्या सर्वांचा सळ होईल. असा कोणताही व्यक्ती सुटणार नाही की त्याचा सळ होणार नाही. तर या गोष्टीमध्ये बघायला मिळत असताना येशू ख्रिस्ताला लोकांनी कधी सोडलं नाही. त्याच्याबद्दल अपमान केलं, त्याची निंदा केली, वेगवेगळे अपशब्द त्याच्याबद्दल वापरले गेले. पण प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला ज्या हितासाठी परमेश्वराने पाठवलं, ज्या कामासाठी त्याने केलं, तो सतत करीत गेला. तो कुठे अडकला नाही तर कोणाच्या नादी लागून तो परत गेला नाही. तर देवावर विश्वास ठेवून त्याने तर प्रगट केलं की तुमचा आणि आमचा विश्वास कसा असला पाहिजे. जरी आपला अपमान होत असेल, सळ होत असेल, निंदा होत असेल, तरीसुद्धा आपण कधी माघार घेऊ नये. पौलाने सुद्धा असे अनेक प्रकारचे सळ सहन केलेले आहेत. आणि त्यामध्ये जर पाहिलं तर फार गंभीरता आहे त्याच्यामध्ये. आणि त्यामध्ये जर बघायला गेले तर 12 ते 13 असे अनेक प्रकारचे सळ जेव्हा त्यांनी मिशनरी सेवाकार्य केलेले आहे, ख्रिस्ताचा स्वीकार केलेला आहे, त्यावेळेस यहुद्यांपासून, परराष्ट्रीयांपासून अनेक प्रकारचे सळ त्यांना मिळालेला आहे. प्रेषित 2 कोरिंथियाचा 11वा अध्याय आणि 21 ते 23पर्यंत, 27पर्यंत जर आपण वाचलं, त्यामध्ये अशा प्रकारचे अनेक आहे की त्याला तो म्हणतो आहे त्याच्या आल्यावर संकटाने व अडचणी या सर्व गोष्टीबद्दल त्याने कसं सोसलेलं आहे, कसं सहन केलेलं आहे, त्याबद्दल तो म्हणतो आहे. 5 वेळा त्याने यहुद्याच्या हातातून 39 फट्टे खाल्लेले आहे. 3 वेळा सड्याचा मार खाल्ला, एकदा दगडमार झाला, 3 वेळा त्याचे गलबत फुटले व 1 दिवस व 1 रात्र त्याने समुद्रामध्ये घालवली. कितीतरी त्याने प्रवास केला. त्या प्रवासामध्ये नदीवरील संकटे, लुटारूमुळे आलेली संकटे, देशबांधवांनी आणलेले संकटे, परराष्ट्रांनी आणलेले संकटे, नगरातील संकटे, रानातील संकटे, समुद्रावरील संकटे, नामधारी बंधूंनी आणलेले संकटे, श्रम, कष्ट, कितीतरी वेळा केलेले जागरण, तहान, भूक, पुष्कळ उपास, तापास, थंडी व वागडेपणा या सर्वांमुळे मी अधिक आहे. पण त्यांनी ख्रिस्तामध्ये सहन केलेले आलेले सर्व अपमान त्याने कशा प्रकारे सहन केलेला आहे ते या ठिकाणी त्याने लिहिलेलं आहे. आणि त्यामध्ये म्हणतो आहे की काय ह्या गोष्टी मला परमेश्वरापासून दूर घेऊन जाऊ शकतात का? काय परमेश्वरापासून मला वेगळे करू शकतात का? अनेक शिष्य आले, 72 शिष्यांना प्रभू येशू ख्रिस्ताने पाठवलं सेवा करण्यासाठी. आणि त्यावेळेस आपल्याला बघायला मिळत आहे की त्यांनी सुवार्ता तर सांगितली, पण त्यांना ती सेवा कठीण वाटली. 72मधून 70-60 जण वापस केले, परत केले. फक्त 12 शिष्य येशू ख्रिस्ताबरोबर राहिले. आणि त्यामध्ये आपल्याला बघायला मिळत आहे कारण की त्यांचा विश्वास डगमगला. ते स्थिर राहू शकले नाही, वचनामध्ये स्थिर राहिले नाही. त्याने देवाची वचनाची ते देवाच्या वचनामध्ये मुडावले गेलेले नाही, म्हणून ते देवापासून दूर गेले होते. कारण की त्याने जो धर्मसिद्धांत आहे, ख्रिस्त कोण आहे ते त्यांनी ओळखून घेतलं नाही. यामध्ये जर बघायला गेलं तर कोण आपल्याला या अशा संकटे येतील, अशा मुसीबत येतील, काय ते आपल्याला परमेश्वरापासून दूर करू शकतात का? पौल म्हणतो रोमकरासपत्र 8वा अध्याय त्याचे 31 ते 39 वचनामध्ये असं म्हणतो आहे, 35 वचनापासून मी वाचतो. ख्रिस्ताच्या प्रीतीपासून आपल्याला कोण विभक्त करील? क्लेश करणार का? आपत्ती, सोडणूक, उपासमार, नग्नता, संकटे किंवा तलवार हे विभक्त करतील काय? मरण, जीवन, देवदूत, अधिपती, वर्तमानकाळाच्या गोष्टी, भविष्यकाळाच्या गोष्टी, बले, उंची, खोली किंवा दुसरी कोणतीही
सृष्ट वस्तू ख्रिस्त येशू आपला प्रभू याच्यामध्ये देवाची आपल्यावरील प्रीती आहे तिच्यापासून आपल्याला विभक्त करायला समर्थ होणार नाही. त्याने यामध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे की देवाच्या प्रीतीपासून देवामध्ये असलेला प्रवास तर माझा आहे, माझा वैयक्तिक आहे. त्यामध्ये अनेक अपमान आहेत, अनेक सड आहेत, अनेक निंदा करतील, राग करतील, लबाड बोलतील, खोटे साक्ष देतील. ते तुम्हाला तुमच्या कुटुंबातून असेल, मंडळीतून असेल, नामधारी ख्रिस्ती लोकांपासून असेल किंवा आपल्या लोकांपासून असेल. असं पौल सुद्धा सांगतोय की त्याला परराष्ट्रांपासून मिळालेलं आहे, यहुद्यांपासून सुद्धा मिळालेलं आहे. तर मी आणि आपण सुद्धा त्याच्यासारखेच दास आहोत परमेश्वराचे. तर आपल्याला सुद्धा ज्या ठिकाणी आपण राहतो त्या ठिकाणी आपला सुद्धा याच प्रकारे अपमान केला जाईल, पण त्यामध्ये परमेश्वराच्या नावाला धन्यवाद दिलं पाहिजे असे प्रभू येशू ख्रिस्त सांगतो आहे. नीतिमत्ता याचा 5वा अध्याय 10 ते 12 मध्ये म्हणतोय की नीतिमत्व करता ज्याचा सड झाला आहे ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. त्यामुळे जेव्हा लोक तुमची निंदा सड करतात, तुमच्या विरुद्ध सर्व प्रकारचे वाईट लबडे बोलतात, तेव्हा तुम्ही धन्य. आनंद करा, उल्हास करा, कारण स्वर्गात तुमचे फळ मोठे आहे. संदेष्टांचे पण त्यांनी तसंच केलं असं म्हटलं. तर आपण सुद्धा या जगात राहत असताना जसं मिशनरी गेलेलं आहे किंवा संदेष्ट झालेलं आहे किंवा प्रेषित गेलेलं आहे, अशाच प्रकारच्या संकटांमधून वेगवेगळ्या प्रकारचे प्रत्येक जण जात असतो. आज आपण सुद्धा ते बघत आहोत आणि सहन करीत आहोत आणि प्रत्येकाच्या द्वारे परमेश्वराच्या वचनाद्वारे आपल्याला प्रणवतो, मी आनंद करा, उल्हास करा, कारण स्वर्गाच्या राज्यात तुमच्यासाठी प्रतिफळ मोठे आहे. या वचनाच्या द्वारे बघायला भेटतं त्यावेळेस आपल्याला हे बघायला मिळत आहे की परमेश्वरामध्ये जो असतो प्रत्येक दुःख तो सहन करतो, कारण की त्याला त्याचा परमेश्वर भेटलेला असतो आणि त्याच्या जीवनाचे परिवर्तन, त्याचे मनाची परिवर्तन आणि त्यामध्ये तो सतत परमेश्वराला स्थान देत असतो. म्हणून कारण त्याला ख्रिस्त लाभलेला आहे तर त्याला जीवन लाभलेलं आहे, आणि ज्याला जीवन लाभलेलं आहे तो कोणत्याही प्रकारचे अपमान त्याच्यामध्ये येत असेल, अपमान करणारे लोक येत असतील तरी तो त्याचा सर्व सामोरा करून सहन करून परमेश्वराच्या नावाची गौरव करतो, परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देतो. कारण की कोणत्याही प्रकारचे संकटे, कोणत्याही प्रकारची अडचणी परमेश्वराच्या प्रीतीतून, परमेश्वरामधून आपल्याला विपरीत करत नाही. आपला प्रवास कधी डगमगू देत नाही, आपला विश्वास कधी डगमगू देत नाही, कारण आपण परमेश्वरावर विश्वास ठेवणारे असे आपण लोक आहोत. अनेक लोक गेले, अनेक लोक आले. गेलेल्यांचे जीवन त्याने त्यांच्या स्वतःच्या मनाप्रमाणे त्यांच्यामध्ये विश्वासामध्ये देवाच्या वचनाची बी चांगल्या प्रकारे मूळ दिलेल्यामुळे ते देवापासून दूर गेले. पण ज्याने प्रभूवर विश्वास ठेवलेला आहे त्यांनी त्यांच्या प्रवासामध्ये अनेक संकटांचा सामना करावा लागलेला आहे, पण ते त्यामध्ये स्थिर राहिलेले आहे, खंबीर राहिलेलं आहे, डगमगलेलं नाही, कारण की परमेश्वराचे वचन त्यांच्या हृदयामध्ये, त्यांच्या कपाडामध्ये लिहिलेलं होतं. आज या वचनात तुमच्या नामचं सुद्धा सड होतो काय? होय होतो. तर अशा अशा प्रकारच्या समस्यामध्ये, परीक्षामध्ये सामोरं जाण्यासाठी दृढ असावं असे प्रभूची काय आहे इच्छा आहे. म्हणून तुम्ही आम्ही जे पौल शास्त्र सामग्री सांगत आहे, 21 मंडळीला तो सांगतो आहे की तुम्ही शास्त्र सामग्री, ख्रिस्ती मनुष्याची शास्त्र सामग्री आपण परिधान करणे फार गरज आहे. कारण की आपले युद्ध हे या शैतानाच्या सत्तेविरुद्ध आहे. तर आपण काय घालावं, आपल्या जीवनामध्ये काय घातलेलं असावं हे तो तर या ठिकाणी सांगतो आहे. आपली कंबर सत्याने कसली असली पाहिजे. नीतिमत्वाचं पुरस्रान धारण केलं पाहिजे. शांतीच्या सुवार्तेचे लाभलेली सिद्धी पायी चढवले पाहिजे. त्याच प्रकारचे विश्वासाची डाल हाती घेऊन ते उभे राहायला पाहिजे व तारणाचे शिरस्त्राण व आत्म्याची तलवार म्हणजे देवाची वचन ही आपल्याकडे सतत असली पाहिजे. ज्या व्यक्तीकडे ही शास्त्र सामग्री नाही आहे तो देवापासून दूर जातो किंवा अडखडतो व परमेश्वरापासून दूर जात असतो. पण ज्याकडे ही शास्त्र सामग्री आहे, कितीही मोठं संकट येऊ द्या, कितीही मोठी अडचणी येऊ द्या, तो कधीही हलणार नाही, कारण की त्याचा विश्वास हा परमेश्वरावर आहे. त्याच प्रकारे तिसरी गोष्ट आपण बघणार आहोत, सेवेचा प्रवास. येशू ख्रिस्तामध्ये असलेला सेवेचा प्रवास प्रेषितांच्या कृत्यामध्ये आपल्याला बघायला मिळत आहे. येशू ख्रिस्ताने केलेला 33.5 वर्षाचा प्रवास देवामध्ये, त्याची सेवा आपल्याला ठाऊक आहे. आज ती वास्तव आहे, त्याच्याद्वारे आपल्याला आशीर्वाद भेटतो आहे, कारण की ती ईश्वरी सेवा होती. तसंच आपण करत असलेली ही सेवा सुद्धा ईश्वरी सेवा आहे. आपली स्वतःची नाही तर देवाने दिलेली ही सेवा आहे.
त्या सेवेबद्दल आपण बघत असताना या जगामध्ये येरुशलेमपासून झालेली मंडळीतली सेवा, मिशनरी कार्य असू द्या, मंडळ स्थापनाचं कार्य असू द्या, मंडळीमधली असलेली सेवा असू द्या, किंवा मंडळीच्या बाहेर केलेली सेवा असू द्या, आणि मंडळीमध्ये असलेले सहभागितेची सेवा, मंडळीतले लोक दासदासी या सर्वांनी मिळून केलेले मंडळीत असलेली सेवा, या सर्वांचा सुद्धा फळ आहे. त्याचा फळ कधी व्यर्थ नाही. त्याचा प्रतिफळ देणारा हा परमेश्वर आहे. ज्याने आपला सर्व काही त्याग करून परमेश्वराची सेवा करण्यासाठी त्याने स्वतःला वाहून दिलेलं आहे. कारण की त्याला ठाऊक आहे की देवाची सेवा काय आहे आणि त्याचा प्रतिफळ फार मोठा आहे. त्यांना प्रतिफळ, नीतिमत्वाचा प्रतिफळ देणारा हा परमेश्वर आहे. आणि असं पौलसुद्धा त्या ठिकाणी म्हणतो आहे. आणि या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे की तीही एक आध्यात्मिक सेवा आहे. ही त्याला करते ज्याला देवाने सांगितलेलं आहे, कळवलेलं आहे की देवाची सेवा काय आहे. यामध्ये रोमकरासपत्र 12वा अध्याय त्याच्या 12वा अध्याय आणि 7 पासून तर मी तुम्हाला सांगतो ही आध्यात्मिक सेवा आहे. तर ती कशी योग्य प्रकारे उपयोग केली पाहिजे सेवेमध्ये त्याबद्दल म्हटलेलं आहे. जे सेवा करतात ते सेवेत तत्पर असावे. शिकवणाऱ्याने शिक्षण देण्यात तत्पर असावे. बोध करणाऱ्याने बोध करण्यात तत्पर असावे. दान देणाऱ्याने ते औदार्याने द्यावे. अधिकाऱ्याने आपले काम आस्थेने करावे. दया करणाऱ्याने ती संतोषाने करावी. जी देवाची सेवा आहे ती सेवा याप्रमाणे आहे. ज्याला देवाने सांगितलेलं आहे तो कोणत्याही प्रकारचं कुरकुर न करता, मरमर न करता, कोणावर कोणत्याही प्रकारचं अरिष्ट न आणता ती सेवा उत्तम प्रकारे तो अधिक असतो. जसं संकटे जर आपल्या जीवनामध्ये आले सेवकार्यामध्ये ते आपल्याला मजबूत करतात, बळ देतात, हिंमत देतात, धैर्य देतात, यासाठी की आपण पुढे चालत जावं. मागे न बघता आपण पुढे चालत जावं. कारण की आपला परमेश्वर हा पुढे आहे आणि तो आपल्याला धैर्य देईल. मागे अनेक संकटे आहेत ते आपल्याला खाली पडतात व आपला नाश करतात. पण जो पुढे आहे आपला परमेश्वर तो आपल्याला जीवन देणारा हा परमेश्वर आहे. त्यामध्ये ही सेवा दिलेली आहे. आपण मिशनरी कार्यक्षेत्रामध्ये पौलाच्या जीवनामध्ये अशी अखंडमध्ये त्याने सुवार्थ प्रचार केली आणि यामध्ये त्याने केलेली हे आध्यात्मिक ज्ञानाचे उपयोग कशा प्रकारे कुठे किंवा तुम्हाला जी दान दिलेलं आहे परमेश्वराने म्हटलं आहे की त्या वचनाच्याद्वारे तुम्ही कशी सेवा देत आहात यावर तुमच्या निर्भर आहे. म्हणून या सेवेबद्दल बघायला मिळत आहे. आज मिशनरीने केलेली सेवा, मिशन कार्यामध्ये आलेल्या सेवा, मिशन संस्थांमध्ये उभं राहून ज्यांनी सेवा केली त्या मिशनऱ्यांचे स्मरण आपण करतो. त्याने सेवा कशी दिलेली आहे, त्या सेवेसाठी त्यांनी काय श्रम केलेला आहे, त्यासाठी त्यांनी काय बलिदान केलेलं आहे, त्या सेवेसाठी त्यांनी आपल्या लोकांसाठी काय केलेलं आहे याचे साक्षीदार आज आपण आहोत. पण या ठिकाणी आपल्याला आपली सेवा आज काय आहे, आपली सेवा कशी आहे, आपण कोणासाठी सेवा करतो आहे, आपण कोणाची सेवा करतो आहे हे जाणून घेणे फार महत्त्वाचे आहे. कारण की जी सेवा या ठिकाणी पौलाला दिलेली आहे ती देवाची सेवा आहे. या ठिकाणी मी म्हणतो, आपण म्हणतो, तर ही देवाची सेवा आहे. आजची सेवा मी आणि आपण करतो आहे ही देवाची सेवा आहे. आणि हे त्यालाच कळते ज्याला देवाने बोलवलं आहे, देवाने सांगितलेलं आहे, जो देवाच्या शास्त्रामध्ये रमतो त्याला ही सेवा करते. ही कोणाची सेवा आहे. म्हणून ख्रिस्तामध्ये असलेली आपली सेवेचा प्रवास कसा आहे हे सुद्धा आपल्याला बघणे फार गरजेचं आहे. वाईट आहे का चांगला आहे, कोणासाठी हानिकारक आहे का आशीर्वादाचा आहे, या सर्व संदर्भ आपल्याला बघायला आहे. मी जे ज्याने सेवा केलेली आहे, अनेक मंडळींमध्ये जाऊन सेवा केलेली आहे, बदले स्वरूप जाऊन त्याने अनेक ठिकाणी सेवा केली, त्यांना तो अनुभव आहे की त्याने कशा प्रकारची सेवा स्वतः केलेली आहे. कारण की जी सेवा त्यांनी केलेली आहे ती त्याला ठाऊक असते की त्याने कोणत्या मनाने, कोणत्या विचाराने, कोणत्या बुद्धिमत्तेने, कोणत्या विचाराने ती केलेली आहे. कारण की प्रत्येकाचा हिशोब कितोब देणारा हा परमेश्वर, कारण की परमेश्वराचा दास हा परमेश्वराच्या हातात आहे आणि त्याचा हिशोब आणि कितोब देणारा हा परमेश्वराचा दास आहे. आणि यासाठी आपल्याला बघायला मिळत आहे की त्या सेवेच्या संदर्भामध्ये आपल्याला बघायला मिळतं जो ख्रिस्ती विश्वासामध्ये ज्याला ख्रिस्त ठाकते त्याची सेवा ही त्याची ख्रिस्तामध्ये मिळालेली सेवा आहे जी देवाने त्याला दिलेली आहे, त्याची स्वतःची नाही. जो स्वतःची सेवा करतो तो अनेक मंडळीच्या मध्ये फूट पाडतो आणि तो आपापल्या वेगवेगळ्या स्थानामध्ये अनेक लोकांना भेकवतो. पण ज्याला देवाची सेवा ठाऊक आहे, ज्याला देवाची सेवा काय आहे, तो मंडळींना मजबूत करतो, लोकांना विश्वासामध्ये स्थिर करतो व मजबूत करतो. तुमची नामची सेवा ही विश्वासणाऱ्या मंडळींना स्थिर करणे आणि मजबूत करणे ही आहे. तर ही झाली तिसरी बाबत. चौथी गोष्ट मी तुम्हाला सांगतो या ठिकाणी आज या वचनांमध्ये
येशू ख्रिस्तामध्ये आपला शेवटचा प्रवास कसा आहे. आपलं वैयक्तिक जीवन, ख्रिस्तामध्ये असलेलं जीवन, ख्रिस्तामध्ये असलेलं जे अपमानाचा सहन केलेला त्याचा प्रवास, ख्रिस्तामध्ये असलेले ख्रिस्ताने दिलेले सेवेचा प्रवास, आणि शेवटी आपला ख्रिस्तामध्ये असलेला विश्वासाच्या द्वारे केलेला शेवटचा प्रवास तुमचा आणि आमचा कसा आहे. जीवनामध्ये अनेक लोक आपल्याला बघायला मिळतात, सुरुवातीला चांगले कार्य करतात पण शेवट त्यांचा फार वाईट असतो. कोणी शेवट त्यांचा अति चांगला असतो पण सुरुवात चांगली नसते. हा सुद्धा कारण आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो आहे. या ठिकाणी जे लोक ख्रिस्तामध्ये स्थिरावलेलं आहे, मुडावलेलं आहे, रचले जातलेलं आहे, त्यांच्यामध्ये 3 गोष्टी असणे फार महत्त्वाची आहे. त्यांचा शेवट कसाही होत असेल, मिशनऱ्यांचा वध त्यांचा शेवट कसा झाला, प्रेषितांचा शेवट त्यांच्या जीवनामध्ये कसं झाला आहे, कोणाला शिरषत करण्यात आलेला आहे, कोणाला उलटं लटकून मारण्यात आलेलं आहे, तर कोणाला कशा प्रकारच्या वेगवेगळ्या शिक्षांच्या द्वारे आपल्याला बघायला मिळत आहे की त्यांच्या जीवनामध्ये असं अनेक प्रकारचे संकट आले. पण काय ते त्याच्यामधून दूर गेलं का, काय त्याच्यापासून तर पडून गेलं का, नाही. तर 3 गोष्टी फार महत्त्वाच्या. जर तुम्ही ना आम्ही म्हणता की आम्ही ख्रिस्ती आहोत, विश्वासणारे आहोत, त्यामध्ये 3 गोष्टी असणं फार महत्त्वाची आहे. आपण ख्रिस्तामध्ये जर प्रवास करत आहोत आणि आपल्याला ख्रिस्त कळलेला आहे, ख्रिस्ताची जीवन माहिती आहे, त्याच्याप्रमाणे आपण जगतो आहोत, राहतो आहोत, सेवा करतो आहोत आणि सर्व गोष्टीचा अपमान आपण सहन करतो आहोत, यासाठी की ख्रिस्त आपल्या जीवनाद्वारे प्रकट व्हावा. म्हणून विश्वासाचा शेवटचा प्रवास जरी आपला कसाही अंत होत असेल, पण पहिली गोष्ट त्याच्यामध्ये ही असली पाहिजे की तुमचा आमचा विश्वास, ख्रिस्तामध्ये असलेल्या विश्वासाच्या प्रवासामध्ये आपला विश्वास परमेश्वरावर असला पाहिजे. कारण की इब्रिकरास पत्र याच्या 11वा अध्याय आणि 16 वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की जे जे विश्वासणारे होते आदमापासून तर आजपर्यंत त्यांनी परमेश्वराच्या शब्दावर विश्वास ठेवून चाललेला आहे. त्यांनी देवाला कधी पाहिलं नाही, पण देवाची वाणी ऐकलेली आहे आणि त्यांनी विश्वास ठेवून देव आहे हा त्याने स्वतः पत्करलेला आहे आणि त्या शब्दावर विश्वास ठेवून ते चाललेलं आहे. म्हणून योना, थोमाबद्दल आपण बघतो, येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानानंतर शिष्याने त्याला सांगितलं की येशू ख्रिस्त जिवंत आहेत, पण त्यांनी विश्वास ठेवला नाही. तोपर्यंत मी स्वतःच्या डोळ्याने बघणार नाही की माझे हात त्याच्या हातात आणि खुकीत बोट टाकल्याशिवाय मी विश्वास ठेवणार नाही. की जेव्हा तो असताना त्याने ख्रिस्ताला पाहिलं, त्यावेळेस आपल्याला बघायला मिळत आहे माझा देव, माझा प्रभू म्हणून त्याला सांगतो आहे की तू खरखर देव आहेस. म्हणून त्या ठिकाणी सुद्धा त्याचा अविश्वासहीन परमेश्वर दूर करतो, परमेश्वर दूर करतो, त्याला त्या विश्वास त्याचा दृढ करतो. तरी त्याचा विश्वास अविश्वासनीय नव्हता, तर तो विश्वास होता. कारण त्याला ठाऊक होता की देव आहे. त्या विश्वासाच्या द्वारे त्याला अधिक ना अधिक हिंमत मिळाली, त्याला धैर्य मिळालं आणि तो परमेश्वरामध्ये वाढत गेला. त्याची सेवा आज भारतामध्ये सुद्धा आली, कारण तो देवाची सेवा घेऊन भारतामध्ये आला. त्या ठिकाणी आपल्याला पहिली गोष्ट ही बघायला मिळेल की आपला विश्वास हा देवावर ठेवला पाहिजे. दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये अशी आहे की पौल म्हणतो आहे तीमोथेला, 2 तीमोथी 4:7 जे सुयुद्ध ते मी केले आहे, धाव संपवली आहे आणि विश्वास मी काय केला आहे, राखला आहे. प्रत्येक संकटे आले, अडथळे आले, परीक्षा आले, संकटे आले, कोणत्याही प्रकारचे आलेले आहे, पण तिथून मी डगमगलो नाही आणि तिथून मी कधी मागे गेलो नाही. कारण की मला ठाऊक होतं की असे संकटे येणार आहे, कारण ख्रिस्ताने त्याला सांगितलेलं होतं. आणि यामध्ये बघायला जात असताना त्यांनी त्याच्या विश्वास मध्ये जेव्हा त्याचा प्रवास सुरू होता, विश्वासाचा प्रवास सुरू होता, जीवनाचा प्रवास सुरू होता, त्या प्रवासामध्ये त्याने येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला होता. म्हणून यहुद्यांपासून, परराष्ट्रांपासून, आपल्या लोकांपासून, नामदार ख्रिस्ती लोकांपासून सुद्धा सर्व प्रकारचे अपमान सड त्याच्यावर आले, पण तो स्थिर राहून सतत देवामध्ये चालत गेला, वाढत गेला. म्हणून आज त्याच्या जीवनाच्या द्वारे सुद्धा आपल्याला बघायला मिळतं किती महान देवाचा दास आहे. त्याच्या जीवनात आपल्याला हे शिकवतं की आपण सुद्धा तसाच विश्वास राखला पाहिजे जसा पौलाने राखला.
तिसरी गोष्ट अशी आहे की इब्रिकरास पत्र याचा 11वा अध्याय 13 वचन जर आपण पाहिले तर ज्या लोकांनी देवावर विश्वास ठेवलेला होता त्यांच्याबद्दल असं म्हटलेलं आहे, हे सर्वजण विश्वासात टिकून मेले. त्याचं शेवट बघा, त्याने ख्रिस्ताचा त्याग कधी केला नाही, ख्रिस्ताला कधी सोडून दिलं नाही. ख्रिस्ताचं नाव त्याच्या मुखात सतत होतं, परमेश्वराची नावाची घोषणा ते सतत करीत होते. अशा संकटांमध्ये असताना सुद्धा त्यांच्या श्वासातला शेवटचा श्वास होता, जीवनातला शेवटचा श्वास होता, तोपर्यंत त्यांनी देवाला कधी सोडला नाही. तरीसुद्धा सोडला नाही, आजसुद्धा त्यांनी सोडला नाही. कारण की त्यांची साक्ष आज वाचतो, कारण की ते आजपर्यंत जिवंत आहे. ते विश्वासामध्ये टिकून मेले. त्यांना वतन म्हणून देवाने एक आनंदच दिला, तरी त्याने स्वतःच्या डोळ्यांनी दुरूनच पाहिले, पण तेथं राहिवास म्हणून त्यांना कधीही जागा मिळाली नाही. जरी त्यांच्या लेकरांना ती मिळालेली, पण तरी त्यांनी विश्वासाने पाहिली की यातली उत्तमातली उत्तम जागा देव आम्हाला तो देईल. म्हणून त्यांनी स्वर्गीय देशाची उत्कंठा धरली आणि त्यांना कधीच देवाची लाज वाटली नाही. कारण की त्यांना ठाऊक होतं देव त्यांच्यासाठी स्वर्गात नगर तयार करत आहे. यामध्ये तुम्हाला आम्हाला सुद्धा हे म्हणत आहे की जसं ते विश्वासामध्ये टिकून राहिले शेवटपर्यंत, तसं आपण सुद्धा टिकून राहावे. आणि त्यामध्ये त्यांना देवाची कधी लाज वाटली नाही, आपल्याला सुद्धा कधी लाज वाटू नये. म्हणून या वचनाद्वारे आपल्याला हिंमत देत आहे. येशू ख्रिस्त आपल्याला सुद्धा सांगितलेलं आहे की तुमच्यासाठी खोली तयार करायला जात आहे, तुमच्यासाठी घर बनवायला जात आहे, असं येशू ख्रिस्त जाण्याच्या अगोदर शिष्यानं सांगून गेला. आज या वचनाच्या द्वारे आपल्याला सांगत आहे आपण सुद्धा त्या स्वर्गीय देशाची उत्कंठा बाळगणारे लोक आहोत. येशू ख्रिस्ताची स्वार्थ सांगणारे आणि त्याची कधी लाज न ठेवणारे असे आपण लोक आहोत. आणि आपण त्या स्वर्गराज्याची उत्कंठा धरत आहोत, जिथं आनंद, सुख, शांती, समृद्धी आहे आणि आनंदही आनंद आहे. त्या स्वर्गीय घराण्याचे आपण वाटेकरी लोक आहोत. या वचनाच्या द्वारे आपण बघितलेलं आहे. आज मी तुम्हाला सांगतो आहे, आपला ख्रिस्तामध्ये असलेला प्रवास कसा आहे. तो विश्वासाचा आहे का, तो सेवेचा आहे का, जरी अपमान आलेला आहे तरी परमेश्वराच्या नावाचे आभार मानायचे आहे काय. आपला हा शेवटचा प्रवास देवावर विश्वास ठेवलेला व त्याच्यामध्ये आपला जीवन त्याच्यामध्ये राखून व त्याच्यामध्ये टिकून राहिलेलाचा आहे काय, हा फार महत्त्वाचा आहे. म्हणून आज या वचनाच्या द्वारे आपल्याला देव हिंमत देतो आहे, धैर्य देतो आहे की आपण आपला स्वतःच्या दैनंदिन जीवनात आपल्या विश्वासाची पायरी चेक करायची आहे, प्रवास चेक करायचा आहे की आपण ख्रिस्तामध्ये कशा प्रकारे जीवन जगत येत आहोत. जर आपण देवापासून भटकलेलो आहोत, भगलेलो आहोत, तर परमेश्वर आज आपल्याला संधी देत आहे, पुन्हा तुम्ही तो प्रवास सुरू करू शकता ख्रिस्तामध्ये नवीन जीवनाचा, यासाठी की ख्रिस्तामध्ये तुम्ही नामे परिपूर्ण व्हावे. हीच प्रभू येशूची इच्छा आहे. म्हणून आपली दैनंदिन जीवनाची पायरी ही आपल्याला ठाऊक आहे की माझे ख्रिस्तीत्व जीवन कसे आहे, आणि याच्याबद्दल दुसऱ्या कोणाला ठाऊक नाही, तर आपल्याला स्वतःला ठाऊक आहे आपण ख्रिस्तीत्व जीवन कसं आहे याकडे आपण लक्ष द्या. आणि त्यामध्ये जर आपण अडखलेलो आहोत, त्यापासून दूर गेलेलो आहोत, तर परमेश्वरामध्ये पुन्हा एक वेळा संधी आहे की आपण पुन्हा ख्रिस्तामध्ये आपले नवीन प्रवास आपण सुरू करावा, जुनं ते सोडून द्यावं, नवीन ते करावे, यासाठी की ख्रिस्तामध्ये आपण परिपूर्ण व्हावं. देवबाप तुम्हा सर्वांना आशीर्वाद द्यावा. प्रार्थना करून तेव्हा आम्ही आभार मानतो आजच्या वचनाबद्दल. वचनाच्या द्वारे तू आशीर्वाद दिला म्हणून तुला आभार मानत आहोत. कृपादृष्टी केली म्हणून तुला धन्यवाद. आजची रविवार भक्ती आराधना भक्ती तू आशीर्वाद केली म्हणून मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. जसं तू आम्हाला आनंदाने घेऊन आला आहे तसं आनंदाने आपल्याला घरी घेऊन जा आणि आम्हाला सर्व कुटुंबांना तू आशीर्वाद दे. वचनाच्या द्वारे आठवण करून दिल्याबद्दल आभार मानतो. प्रभू, आमचं जीवन तुझ्यामध्ये कसं आहे याची पारख तू करण्यास संधी दिली म्हणून तुला धन्यवाद देत आहे. प्रभू, आम्ही विश्वासामध्ये शेवटपर्यंत टिकून राहू असे प्रभू आमची ही जीवन आहे की आम्ही डगमगतो, कधी कधी तुझ्यापासून दूर जातो, पण आम्ही प्रार्थना करतो प्रभू तुझ्या वचनाच्या द्वारे तू आम्हाला हिंमत देतो आणि आम्ही शेवट टिकून राहून तुझ्या नावाची गुरु करत संधी म्हणून तुला आभार मानत आहे.
आशीर्वाद दिल्याबद्दल आभार. प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने केली म्हणता येईल. आमेन. प्रभूने शिकवली प्रार्थना. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसं मी आपले ऋण सोडलं आहे तसं तू आमची ऋण सोड, आणि आम्हाला परीक्षेत नकोस तर आम्हाला वाटापासून सोडव, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. पुन्हा एकदा मंडळीला प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रेमी सलाम. परमेश्वर आपल्या सर्वांना आशीर्वाद देव. आमेन.